8 वाट्या पाणी उकळते, त्यात 1 तमालपत्र, 3 लवंगा, 10 मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घालायचा, थोडंसं लसूण, थोडंसं आलं, 2 मिरचीचे तुकडे, 1 कांदा चिरलेला, 1 टोमॅटो, कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर घालायची. आता ग्रीन बीन्स अर्धी वाटी चिरलेला, गाजर अर्धी वाटी, ढोबळी मिरची घालायची, फ्लॉवरचे तुकडे, कोबी घालायचा आहे आणि 5 मिनिटं मोठ्या गॅसवर उकळायचं आहे आणि झाकून ठेवायचं. 20 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचंय. मीठ घालायचं, ढवळून गाळून घ्यायचंय. आपल्याला तयार आहे आपला व्हेजिटेबल स्टॉक. थोड्या गरम तेलामध्ये 1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं, 1 टेबलस्पून ग्रीन बीन्स, गाजर, कोबी आणि कोथिंबीरच्या काड्या घालायच्या. थोडं परतून घ्यायचंय. तर त्याच्यामध्ये स्टॉक घालायचा आणि उकळू द्यायचा. आता 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मध्ये पाणी घालून पेस्ट बनवायची, ती घालायची, त्याच्यामध्ये ढवळून घ्यायचं. मीठ घालायचं चवीप्रमाणे, मिरपूड घालायची पाव टीस्पून, नंतर उकळू द्यायचं. कोथिंबीर घालायची भरपूर. गॅस बंद करून 1 लिंबाचा रस घालायचा. तयार आहे आपलं लेमन कोरिएंडर सूप.